लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणींना मोफत फ्रीमध्ये मोबाईल मिळणार। या लिंकवर तुम्ही क्लिक करून अर्ज तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता। असा सोशल मीडियावर लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना मोफत मोबाईल फोन दिला जात असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या मेसेज मध्ये एक फॉर्म लिंक सुद्धा दिलेली आहे, पण या व्हिडिओ मध्ये कितपत सत्य आहे, व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय आहे, तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावर समजेल। तर सत्य काय आहे स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास, महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेखाली मोफत मोबाईल वाटपाची कोणत्याही प्रकारची अधिकृत योजना सुरू केली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारे मेसेज पूर्णतः खोटे आहेत। चुकीची माहिती आतापर्यंत महिलांना योजनेतून दरमहा 1500 रुपये मिळत आहेत, पण मोबाईल गिफ्टची बातमी ही निराधार असून सायबर फसवणुकीचा धोका अशा खोट्या मेसेजच्या आहारी जाऊन कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशनवर वैयक्तिक माहिती विशेषतः बँक खात्याचे तपशील देऊ नका। असं केल्यास तुम्ही सायबर हॅकर्सच्या जाळ्यात अडकू शकता आणि तुमच्या खात्यातील सर्व पैसे तुम्ही गमावू शकता। तर व्हायरल होण्याचे कारण काय आहेत? काही आमदार किंवा लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना वैयक्तिक खर्च करून मोबाईल देत आहेत। त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण राज्यात मोफत मोबाईल वाटप होत असल्याची चुकीची माहिती पसरली। महिलांनी काय करावे? सर्व महिलांनी या प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहावे। कोणताही मेसेज व्हिडिओ पुढे पाठवण्यासाठी याची सत्यता पडताळून पाहावी, कारण की सोशल मीडियावर तुम्ही पाहिला असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, यावर एक प्रकारचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत की तुम्हाला महिलांना आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत फ्रीमध्ये मोबाईल मिळणार। तुम्ही या लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलद्वारेच तुम्ही संपूर्ण अर्ज भरू शकता। असे सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ, भरपूर मेसेज व्हायरल होत आहेत, परंतु या लाडक्या बहिणींना याची कदाचित कल्पना सुद्धा नसते की या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास त्या लिंकद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर डाटा इन्स्टॉल केला जातो आणि हा डाटा तुमच्या मोबाईलमध्ये का इन्स्टॉल केला आणि बँकिंगची माहिती जसं की आधार असेल, अकाउंट नंबर असेल, पॅन कार्ड असेल, ही माहिती तुम्ही त्या मोबाईलमध्ये भरल्यास तुमचा डाटा सर्व्हरमध्ये ऑटोमॅटिक हॅक केला जातो आणि तुमचा मोबाईल काही वेळेपुरता हॅक सुद्धा होऊन तुमच्या खात्यामधील संपूर्ण रक्कम हॅकर्स कंपनी खाली सुद्धा करू शकतात। म्हणून आजचा हा व्हिडिओ त्याच महिलांसाठी आहे की त्या महिलांना 1500 रुपये मिळत आहात किंवा त्या महिलांना इतर कोणत्या योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा प्रकारची कोणतीच योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सुरू केलेली नाही। तर या महिलांचे खाते रिकामे होऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण बनवला, कारण की बऱ्याच महिलांनी आपल्या या युट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणीच्या योजनेच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट केले आहेत की सर आमचं व्हॉट्सअपवर अशा प्रकारचा मेसेज आला आणि त्या मेसेजवर आम्ही क्लिक केलं आणि संपूर्ण माहिती त्या मेसेजद्वारे आम्ही भरली, तर काही थोड्या वेळात आमच्या खात्यामधील इतकी रक्कम ही काटली गेली। तर ही रक्कम का काटली गेली तर या संदर्भात त्यांनी त्यांच्या बँकेमध्ये स्टेटमेंट काढला असता त्यांचं अकाउंट हे हॅक झाल्यामुळे त्यांच्या खात्यातील संपूर्ण रक्कम आता ही रिकामी करण्यात आली आहे। तर अशा प्रकारे महिलांनी कुठल्याच प्रकारे अफवांना बळी पडू नये, कारण की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कोणत्याच महिलांना फ्रीमध्ये मोबाईल मिळेल या संदर्भात कुठलीच योजना अद्यापर्यंत सुरू केली नाही। त्यामुळे कुठल्याच महिलांना या अफवांना बळी पडू नका। आणि अशाच प्रकारे आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती असेल, शेतकरी असेल, शासकीय योजना असेल, या संदर्भात सर्वच्या सर्व व्हिडिओ हे फ्रीमध्ये आपण देण्याचं काम करत असतो। म्हणून लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये जी माहिती आपल्याला शेअर केली ही माहिती इंटरनेटच्या सहाय्याने घेतली, त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींनी कमेंट्स केल्या होत्या, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तर अशा प्रकारे तुमची फसवेगिरी होऊ नये म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला। तर या व्हिडिओमधील माहिती तुमच्या फायद्याची असेल, तुमच्या सोबतही असा धोका झाला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे आणि योजनेचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचे खाते सुद्धा हॅक होणार नाही आणि त्यांची सुद्धा फसवणूक होणार नाही। तर वाट पाहू एका योजनेची आणि नवीन व्हिडिओची।